एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील, लोढा असतील, ह्यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा चौकशी पूर्ण होईपर्यंत, आणि जोपर्यंत सिद्ध होत नाही की ह्यांचा त्याच्यात हात नाही आणि कॉन्ट्रॅक्टर्सचा फायदा झाला नाही तोपर्यंत ह्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा. तर आणि तरच आम्ही मानू की हे वॉशिंग मशीनचं सरकार नाही. 2 वर्षात तर खड्डेमुक्त होणार होती मुंबई. उलट तुम्ही जाऊन कोपरी ब्रिज पहा, नवीन जो कोपरी ब्रिज बनवलाय तिथे खड्डे आलेत. म्हणजे एवढं सगळं थाटात उद्घाटन जे केलं त्या नवीन रस्त्यावर खड्डे पडलेत. 6-7 महिने झाले त्या कोपरी ब्रिजला. कोस्टल रोडला खड्डे पडायला लागलेत किंवा पॅच वर्क सुरू झालेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदेनी जिथे जिथे हात लावला तिथे एक तर एस्केलेशन झालं आणि घोटाळा झालाय हे स्पष्ट आहे. म्हणजे ही घाईघाईत दिलेली स्थगिती आहे. त्याचं कारण एकच होतं, कारण आम्ही सर्व जाऊन तिथे दर्शन घेणार होतो 5:30ला, जो कार्यक्रम अजूनही आमचा चालू राहणार आहे. आम्ही 5:30ला जाऊन हनुमानचं दर्शन घेणार आहे. पण एक म्हणणं नक्की आहे की आम्ही जे काल केलं ते भाजपचं जे दुतोंडी हिंदुत्व आहे किंवा चुनावी हिंदुत्व आहे ते एक्सपोज केलं. म्हणजे निवडणुकीसाठी आम्हाला हिंदूंना वापरलं जातं, पुढे केलं जातं, आणि निवडणुका झाल्या की ह्यांच्याच राज्यामध्ये आमची मंदिरं ही सेफ नसतात. एका बाजूला आपण पाहतोय निवडणुकीच्या आधी काय काय अफवा पसरवल्या होत्या. म्हणजे कोणी सिद्धिविनायकवर क्लेम केलेला आहे, कोणी कुठच्या मंदिरावर क्लेम केला, मग ह्या बोर्डाने क्लेम केला आणि त्या बोर्डाने क्लेम केला. पण सत्य परिस्थिती ही आहे की भाजपचं सरकार बनल्यानंतर, म्हणजे अजून काय बनतं त्यांचा अजून विस्तार व्हायचा आहे, पण ते झाल्यानंतर हिंदू मंदिरच पहिली धोक्यात येतात आणि त्याच्यात हे हनुमानाचं मंदिर होतं. असो, आज ते झाल्यानंतर 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर मला मांडायच्या आहेत. मुंबईच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, आपल्या सगळ्या नागरिकांसाठी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे गेली 2 वर्ष आम्ही जे रस्त्याचा घोटाळा एक्सपोज करत आलेलो आहोत. आपल्याला आठवत असेल 2022 साली असेल, 2023 साली असेल आणि ह्या वर्षी देखील रस्त्याचा घोटाळा 6,000 कोटीचा आणि नंतर देखील 6,000 कोटीचा घोटाळा आम्ही इथेच पत्रकार परिषद घेऊन लोकांसमोर आणला, आपल्यासमोर आणला. ते झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला मान्य करावं लागलं की ॲडव्हान्स मोबिलिटी हे द्यायची गरज नाही आहे आणि 6,000 कोटीवरनं 5,000 कोटीवर आणलं. त्यावेळी देखील मी सांगत होतो की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा ह्याच्यात हात आहे का, एकनाथ शिंदेंचा ह्याच्यात हात आहे का. जे 2 पालकमंत्री होते, मग केसरकर, जे मला माहीत नाही त्यांनी घोटाळा केला की नाही, पण अनियमितता नक्की आहे आणि अकार्यक्षमता तर दिसलीच त्यांची. अजूनही लहान मुलांना, विद्यार्थ्यांना युनिफॉर्म दिले गेले नाही आहेत अनेक शाळांमध्ये. किती कार्यक्षम आहेत, मंत्री म्हणून कसं काम केलं सगळ्यांना माहिती आहे. तर ते आणि लोढा जे बिल्डर आहेत ह्यांचा ह्या घोटाळ्यात काही हात आहे का, अजूनही कुठेही स्पष्ट झालं नव्हतं किंवा सरकारकडून उत्तर आलं नव्हतं. पण गंमत अशी झाली आहे की मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी मी 2 वर्षानंतर जेव्हा हे घोटाळे आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणले, आत्ता कुठेतरी भाजप, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्सना पैसे मिळाल्यानंतर रस्त्याची कामं घाणेरडी प्रकारे काही मला वाटतं 20-25% झाल्यानंतर भाजप बोलायला लागली मुंबईतली की आता ह्या रस्त्यांवर SIT लावा. हेच मी गेले 2 वर्ष सांगत होतो की मुंबईचे जे रस्त्याचा घोटाळा चालू आहे एकनाथ शिंदेंच्या देखरेखीत, खोके सरकारच्या देखरेखीत, तो घोटाळ्याची चौकशी करा. चला, आज तरी भाजपला जाग आलेली आहे. 2 वर्ष मी सांगतोय की हिंमत असेल तर या सरकारमधून बाहेर पडा. निवडणुका होऊन गेल्या, कॉन्ट्रॅक्टर्सना त्यांचे पैसे मिळाले, घोटाळा झाला. आज भाजप नुसतं काहीतरी दाखवायचं म्हणून सांगते की SIT चौकशी लावा. माझी मागणी ही राहील की SIT पेक्षा सरळ एक EOWची चौकशी लावा. पाहिजे तर आमच्या आमदारांचं एक पथक बनवा, पत्रकारांना त्याच्यात असू द्या, काही टेक्निशियनना त्याच्यात असू द्या. आणि जो 700 किलोमीटर रस्ते घोटाळा साधारणपणे आपण पाहतोय, मी त्यावेळी पण सांगत होतो की प्रधानमंत्री महोदयांना आणू नका, भूमिपूजनासाठी त्यांना आणू नका. प्रधानमंत्र्यांचा हा अपमान आहे की तुम्ही त्यांच्या हाती एक भ्रष्ट कामाचं भूमिपूजन करताय. दुर्दैव असं की त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या नादात असेल किंवा काही असेल, काय झालं, नादात असेल की काही असेल, साधारणपणे ते भूमिपूजन घाईघाईत करून घेतलं. आणि करून घेतल्यानंतर आपण पाहतोय मुंबईमध्ये ना 2022-23चे रस्ते झालेत, ना 23-24चे रस्ते झालेत. हा घोटाळा तेव्हाही होता, आज देखील आहे. आणि हा घोटाळा स्पष्टपणे कार्टेलायझेशन आणि घोटाळा कसं झालाय हे मी आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आणलं. आज मुंबई भाजप जे नाटक करत आहे की SIT वगैरे लावा, मग तुम्ही जेव्हा मी 2 वर्ष बोलत होतो आणि हे सगळे दाखले लोकांना दिले, मी हे सगळे एव्हिडन्सेस मी लोकांसमोर आणले, तेव्हा तुम्ही का काही बोलला नाहीत, ह्याचं उत्तर देखील मुंबई भाजपाने देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज ही बातमी आलेली आहे, ही बातमी आजच्या पेपरमध्ये आलेली आहे. बातमी एवढीच आहे की BMC प्लॅन्स टू लेव्ही युजर फी पर फ्लॅट फॉर वेस्ट कलेक्शन. मुंबईमध्ये 2017 पर्यंत साधारणपणे 10,000 मेट्रिक टनचा कचरा रोज गोळा केला जायचा आणि डम्पिंग ग्राउंडला जायचा. 2017 मध्ये आम्ही मोहीम काढली होती की प्रत्येक बल्क जनरेटर, म्हणजे 100 kgहून जास्ती कोणी असेल त्यांनी कचऱ्याचं विलगीकरण करावं. ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, ते वेगळं वेगळं करून कंपोस्टिंग वगैरे या सगळ्या गोष्टी करून साधारणपणे मुंबईतला कचरा
हा 10,000 मेट्रिक टनवरनं डेली कलेक्शन आपण 6,500 मेट्रिक टनवर आणलं. त्याचं पुढचं प्लॅनिंग सुरू केलं आपण. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट 2030 हे डॉक्युमेंट देखील रिलीज केलं आणि त्याच्यात आपण काही गल्ल्यांमध्ये स्ट्रीट लाईट्स कशा त्या कचऱ्यातून आपण ती वीज कशी निर्मिती करू शकतो, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी कशा करू शकतो, प्रत्येक वॉर्डमध्ये हे सेंटर्स कसे असायला पाहिजेत, हे सगळं कामही केलेलं आपण. पण आत्ता आपण पाहतोय की भाजपचं सरकार आल्यानंतर, फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर एकदमच मुंबई महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही 2 लाख कोटीच्या डेफिसिटमध्ये आहोत, कमिटेड लायबिलिटीमध्ये आहोत आणि आम्हाला प्रत्येक मुंबईकरावर युजर फी आता लावायला लागेल, प्रत्येक घरावर ह्या कचरा गोळा करण्यासाठी एक फी लावायला लागेल. आत्तापर्यंत जर झालं नाही ते आत्ता कशाला करते तुम्ही? जे मुंबईत आपण पाहतोय जिथे जिथे अजूनही गेल्या 2 वर्षात अनेक वेळा आम्ही आमच्या वॉर्ड ऑफिसमध्ये असेल जी साऊथच्या किंवा मग मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहिलं असेल की मुंबईत अजूनही कचऱ्याचे ढिगारे गेल्या 2 वर्षात अनेक ठिकाणून उचलले जात नाहीत. ते जे ढिगारे आशेच्या आशे पडलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला पैसे देणार का नागरिक म्हणून? प्रत्येक वेळा ढिगारा दिसला की तुम्ही मुंबईकरांना पैसे देणार आहे का? तर मग ही फी कशासाठी लावत आहात? आणि ह्याचा आम्ही विरोध करणार म्हणजे करणार, सगळे मुंबईकर रस्त्यावर उतरून करणार, हे आज तुम्हाला सांगतो. मुंबईचं आपण पाहताय अदानीच्या घशात घालण्याचा जो प्रयत्न आहे, काल परवाकडेच आम्ही आंदोलन देखील केलं की पॉवर मीटर्स असतील, स्मार्ट मीटर्स असतील, त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं. पण मुंबईकरांवर आपण एका बाजूनी पाहतोय जे काही रस्त्याचा घोटाळा झाला, भाजप आधी बोलायला तयार नव्हतं. आता फडणवीस साहेबांना खरोखर मोका आहे, मुख्यमंत्री महोदयांना मोका आहे की जर त्यांना स्वच्छ सरकार त्यांचं चालवायचं असेल आणि सुरुवात ह्या स्वच्छ सरकारमधून करायची असेल तर एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील, लोढा असतील, ह्यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा चौकशी पूर्ण होईपर्यंत. आणि जोपर्यंत सिद्ध होत नाही की ह्यांचा त्याच्यात हात नाही आणि कॉन्ट्रॅक्टर्सचा फायदा झाला नाही तोपर्यंत ह्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा. तरच आम्ही मानू की हे वॉशिंग मशीनचं सरकार नाही. तुम्ही म्हणतात की ज्या पद्धतीनं रस्त्यांच्या याच्यामध्ये 20 ते 25% कामं झाले त्याच्यावर आशिष शेलारांनी एक आक्षेप घेतले आणि दुसरीकडे आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्यानं सांगतात की आम्ही मुंबईला चांगले रस्ते दिले. 2 वर्षात तर खड्डेमुक्त होणार होती मुंबई. उलट तुम्ही जाऊन कोपरी ब्रिज पहा, नवीन जो कोपरी ब्रिज बनवलाय तिथे खड्डे आलेत. म्हणजे एवढं सगळं थाटात उद्घाटन जे केलं त्या नवीन रस्त्यावर खड्डे पडलेत. 6-7 महिने झाले त्या कोपरी ब्रिजला. कोस्टल रोडला खड्डे पडायला लागलेत किंवा पॅचवर्क सुरू झालेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदेनी जिथे जिथे हात लावला तिथे एक तर एस्केलेशन झालं आणि घोटाळा झालाय, हे स्पष्ट आहे. आणि हेच जर फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्री महोदयांना, जे निवडणूक आयोगाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना जर दाखवायचं असेल की त्यांचं सरकार खरोखर स्वच्छ आहे तर त्यांना एकनाथ शिंदेना दूर ठेवावं लागेल. रस्ते घोटाळ्याबाबत आरोप करत होतात, पत्रकार परिषद घेत होतात, त्यावेळेस भाजप जे आहे ते एकनाथ शिंदेना पाठिंबा देत होती. भाजप त्या सरकारमध्ये होती आणि भाजप गप्प बसली होती. आता कदाचित निवडणुका येतात म्हणून भाजपने हा विषय घेतला किंवा त्यांचे डोळे आता उघडले असतील. जे काही असेल मी चांगले संकेत समजतो आणि फडणवीस साहेबांनी चौकशी लावावी की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, तत्कालीन म्युन्सिपल कमिशनरनी, तत्कालीन दोन्ही पालकमंत्र्यांनी ह्याच्यात घोटाळा किंवा अनियमितता काही हात आहे का ह्याच्यात, हे त्यांनी पाहावं. आम्ही या सगळ्याच्या बाबतीत मुंबई महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार केले होते, अनेक प्रकारचे उघड सुद्धा मी हो, मला उत्तरं पण ट्विटरवरच यायची बीएमसीची की सीसीटीव्ही लावणार आणि अमुक करणार तमुक. काही झालं तर काही नाही. पण आता चला भाजपला जाग आली आहे, त्याच्यावर पुढचं पाऊल काय हे भाजपने दाखवलं पाहिजे. एकनाथ शिंदेवर तुम्ही चौकशी लावणार का? सर, आता भाजपला जाग आली तुम्ही म्हणताय, मात्र आता एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये, तुम्ही सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना कुठे ना कुठे कॉर्नर करण्याचा भाजप प्रयत्न करते असं वाटतं? बघा, त्यांचं राजकारण त्यांना माहिती असेल. मला एवढंच माहिती की माझ्या मुंबईकरांचा पैसा, ह्या महाराष्ट्राचा पैसा त्यांनी त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात टाकला. ते पैसे कुठे गेले, काय गेले, किकबॅक मिळाले नाही गेले हे मला माहिती नाही. पण जे मी तुम्हाला त्यावेळी दाखवलं होतं, 15 जानेवारी 2023ला मी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळी तुम्हाला दाखवलं होतं की कसं 5च कॉन्ट्रॅक्टर्सना सेटिंग करून हे त्यांना सगळे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहेत. 5 पॅकेज, 5 कॉन्ट्रॅक्टर, किती अबव, मग त्यांना किती ॲडव्हान्स मोबिलायझेशन टॅक्स मिळत होता, हे सगळं माहिती आहे आपल्याला. मी इथेच आहे, मी 2-3 असं येतो ना. तुमच्या काळात कंपोस्टिंग आणि बायोगॅससाठी तुम्ही भूमिका पुढे घेतली, पण जे कंपोस्ट तयार होत होतं ते त्या सोसायटीला वापरता येत नव्हतं म्हणून ते पुन्हा डम्पिंगला जात होतं. डम्पिंग भुसभुशीत झालं, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे काजूरमार्ग आपण जो प्रकल्प केला, आता ही संपूर्ण वाद जो आहे तो काजूरमार्गच्या रस्त्यावर येताना पाहायला मिळतो. पण त्याच्यात नेमका बघा, जिथे डम्पिंग ग्राउंड असतं तिथे वास येतो. आणि मुख्य गोष्ट ही आहे की कंपोस्टिंग अनेक सोसायटीनी सक्सेसफुली करून पण दाखवलं. त्याच्यात वेगळ्या वेगळ्या खतांमध्ये ते जायला लागलं, सरकारने घ्यायला लागलं, पर्यावरण खातं घ्यायला लागलं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या प्रक्रियेच्या गोष्टी आहेत.
पण तुम्ही एक काहीतरी गोष्ट होत नाही म्हणून लगेच त्याच्यावर कर लावायचा आणि मुंबईकरांवर जो काही अनेक छोट्या बिल्डिंग जिथे कंपोस्टिंग होऊ शकत नाही पण त्यांच्यावर तुम्ही लगेच कर लावणार का? म्हणजे उद्धव साहेबांनी एका बाजूला तुम्ही पाहताय 500 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं होती तो प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ केला. कोस्टल रोड जो आपण बनवत होतो, उद्धव साहेबांचं स्वप्न, उद्धव साहेबांचा प्रोजेक्ट, त्याच्यावर टोल लावला नाही. एकनाथ शिंदे जिथे बनवतात तिथे 4 टोल आहेत बाय द वे. मुंबईत कुठचाही छुपा कर लावला नाही. BSCचं भाडं आम्ही वाढवलं नाही. शिक्षण मोफत देतोय, हेल्थकेअर मोफत आहे, आरोग्यसेवा मोफत आहे. हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला लगेच बसेसचा आकडा कमी करा, कर वाढवा, टोल लावा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे भाजपचं सरकार आल्यानंतर का व्हायला लागतं मुंबईकरांवर? अदानी का डोक्यावर बसतात आमच्या? मी तुम्हाला स्पष्ट गोष्ट सांगतो. एक पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, दोन्ही मोठे पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आहेत. दोघांना मतं मिळालेत ते भविष्यासाठी मिळालेली आहेत आणि वर्तमान काळासाठी मिळालेली आहेत. आज महाराष्ट्रातले किंवा देशातले महिला असतील, तरुण असतील, वयस्कर असतील, कामावर जाणारी लोक असतील किंवा बेरोजगार असतील, हे सगळे त्यांच्या प्रश्नाबद्दल काय आपण संसदेत प्रश्न उचलणार आहोत, कसं सोडवणार आहोत, एकत्र बसून तुम्ही कसे विषय मांडताय ह्याच्यावर उत्तर मागत आहेत. 50 वर्षापूर्वी काय झालं, 100 वर्षापूर्वी काय झालं, नेहरूंनी काय केलं आणि सावरकरांनी काय केलं, मला वाटतं ह्याच्यात न जाता आज आपण आजच्या तरुणांना रोजगार कसा देणार, रोजीरोटी कशी देणार ह्याच्यावर बोलूया.